ना पहिले स्टार्टिंगला पेमेंट हा माझा ना 3.5 ते 5 पर्यंत होता. 3.5 होता. नंतर मग दुसऱ्या महिन्यामध्ये 4 झाला. मग ते इन्सेंटिव्ह मिळायला लागले. मग मला फायनली ना 5,000 पर्यंत यायची इन्कम. मग ते ना 5,000ची इन्कम यायची. तेव्हा सोन्याचा भाव इतका जास्त नव्हता. म्हणजे ही गोष्ट आहे तुम्हाला सांगते 2011ची, कारण की माझी 12वी ना 2011 मध्ये झालेली आहे. तर 12वी झाली, पास आउट नव्हते झाले, जस्ट एक्झाम दिलेली आहे, परीक्षा दिली आणि तसंच म्हटलं काहीतरी काम करायचं. कारण की तेव्हा पण मला मोबाईल घ्यायचा होता. कारण की आमच्या बाबांनी पहिला सांगितलं होतं, "मोबाईल वगैरे काय तुमच्या हौशी-वौशी असतील तर तुम्ही तुमच्या ह्याच्याने घ्यायचं, स्वतःच्या खर्चाने करायचं. मी काय कोणाला मदत करणार नाही." आणि मला ते विचार पटले. कारण की प्रत्येक वेळी आपण हात का पुढे करायचे? एवढं चांगलं शिक्षण दिलं त्यांनी, एज्युकेशन दिलं. आपण आपल्या पायावरती उभे आहोत, लिहायला, वाचायला तर बेसिक येतं. तर मग ते काम करायला लागले. माझी मैत्रीण, मी आणि तिथे 2 मित्र पण जमले आमचे. आणि मग तो पगार ना माझा पहिलाच आला होता, सॅलरी ती. आणि बाबांचं असं काय नव्हतं, "तुला जे हवंय ते करायचं तू." आणि मग त्याच पेमेंटमध्ये ना मला ही रिंग जी आहे ना, ही रिंग मी तेव्हा 4.5 म्हणजे पावणे 5,000ला घेतलेली आहे. ती ही रिंग आहे. आणि ही रिंग म्हणाल